आदिशक्ती तुळजाभवानी, उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। आजच्या या बहुजन विचार मंचाने आयोजित केलेल्या शिवशाही महोत्सवाच्या संविधान जागराच्या सत्राला उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉक्टर नितीन भाऊ राऊत, नवनिर्वाचित आमदार सुधाकर रावजी आडबले, माजी आमदार प्रकाशजी गजभिये, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष दुनेश्वरजी पेठे, नितीनजी कुंभलकर, जियाजी पटेल, जावेदजी हबीब, खान नायडू, रवींद्रजी दरेकर, प्रशांतजी पवार, ईश्वरजी बालबुदे, शैलेशजी पांडे, बाबाजी वकील। या कार्यक्रमाचं जे अत्यंत देखणं नियोजन ज्यांनी केलंय ते नरेंद्रजी चिचकार। आणि खरं तर या कार्यक्रमाला येण्याचं एक वेगळं कारण आहे आणि ते वेगळं कारण नरेंद्र भाऊ तुमच्या बाजूला बसलंय, म्हणजे याज्ञवल्क्य तुमच्या रूपानं किमान स्वर्गीय डॉक्टर श्रीकांत जिचकरांचं दर्शन होईल या आशेनं इथपर्यंत आलो। आणि जी गोष्ट आपण कायम म्हणतो ती म्हणजे संविधानाच्या बाबतीत, लोकशाहीच्या बाबतीत जेव्हा लोकशाही सुदृढ करायची असेल, लोकशाही सक्षम करायची असेल, तेव्हा सुशिक्षित लोकप्रतिनिधी असले पाहिजे। याचं सर्वोच्च उदाहरण ज्यांनी या देशात घालून दिलं त्यांचे चिरंजीव याज्ञवल्क्य जिचकार, उपस्थित सगळेच मान्यवर। नरेंद्र भाऊ, मी मनापासून तुमचं अभिनंदन करीन, कारण शिवशाही महोत्सव भरवत असताना इतक्या वेगवेगळ्या पैलूंना आपण स्पर्श करतात। म्हणजे आज हा आपण संविधान जागराचा कार्यक्रम करतो आहोत, त्यानंतर शिवचरित्रावरचं व्याख्यान आहे, शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला सारखं अप्रतिम नाटक आपण करणार आहात, आयोजित केलेला श्री शक्तीचा सन्मान सोहळा आपण केलेला आहे। आणि हे का महत्वाचं आहे? कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी येते। दरवर्षी येत असताना प्रत्येक शिवभक्ताच्या मनात खरं तर केवळ 19 फेब्रुवारीला नाही तर वर्षाचे 365 दिवस ही शिवजयंती साजरी होत असते। पण प्रश्न हा उरतो शिवजयंती साजरी करायची कशी? एक प्रसंग सांगतो। एक मंदिर होतं, त्या मंदिराकडे काही भाविक निघाले होते। त्यातले काही भाविक पायी पायी चालले होते, काही भाविक बैलगाडीतून चालले होते, काही भाविक घोड्यावर चालले होते, काही भाविक मोटारीतून चालले होते। आता गंमत अशी झाली होती, चालले होते सगळे एकाच मंदिरात, पण चारही जणांचे मार्ग वेगळे असल्यामुळे चौघांमध्ये वाद सुरू होते। पायी चालणारे म्हणत होते आमचीच भक्ती श्रेष्ठ कारण आम्ही पायी चालतोय, गाडीत चालणारे म्हणत होते घोड्यावर जाणारे तर स्वार्थी एकटे जातात, आम्ही तर 4 चौघांना सोबत घेऊन जातोय। घोड्यावर चालणारे म्हणत होते की गाडीत जाणारे मूर्ख, कारण ते इतिहासाला सोडून चाललेत, आम्ही तर इतिहासानुसार घोड्यावर बसून चाललोय। गाडीत जाणारे म्हणत होते हे मागचे सगळे मागासलेले आहेत, कारण आम्ही आधुनिकतेची कास धरून चाललोय। चौघे भांडत मंदिरात पोहोचले। मंदिरात पोहोचल्यानंतर भगवंतानं दर्शन दिलं। भगवंतानं दर्शन दिल्यानंतर चारही प्रकारचे लोक निशब्द झाले आणि भगवंतानं प्रश्न विचारला, आता सांगा महत्वाचं काय, भक्तीचा मार्ग की भक्तीचा भाव? आणि भक्तीचा भाव जेव्हा महत्वाचा असतो तेव्हा शिवजयंती साजरी करत असताना कोणीही वेगवेगळ्या पद्धतीने ते साजरी करतं। कोणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतं, कोणी त्यांची मिरवणूक काढतं, कोणी एखादा सामाजिक उपक्रम करतं, आणि डॉक्टर नरेंद्र जिचकारांसारखा माणूस शिवशाही महोत्सव भरवतो। आणि या महोत्सवाचं एक वेगळं महत्व आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये अधोरेखित करावं असं वाटतं। कारण केवळ पुतळ्याला हार घालून स्फूर्ती कितपत मिळेल ते कुणाला सांगता येत नाही। केवळ जय जयकार करून नक्की शिवचरित्र किती जणांपर्यंत पोहोचेल हे कोणाला सांगता येत नाही। पण महत्वाचं हे आहे, कारण विचारधारेला जर प्रश्न विचारले नाहीत
तर मेंढरांचे कळप तयार होतात आणि व्यवस्थेला प्रश्न विचारले नाहीत तर अंधभक्तांच्या फौजा तयार होतात. हे समाजातलं वातावरण आपण बघतो. आणि जेव्हा हे प्रश्न विचारायचे असतात तेव्हा ते प्रश्न विचारण्यासाठी विचारमंथन झालं पाहिजे. कोणतीही चळवळ असते, ही चळवळ कार्यक्रम करू शकते, पण जोपर्यंत चळवळ प्रवाही राहत नाही, पाण्याचा गुणधर्म आहे आयुष्यात अंगीकारण्यासारखा आहे. जर पाणी साचून राहिलं तर काय होतं? डबकं. डबक्यावर काय जमतं? शेवाळ. कोणत्याही संघटनेचा, कोणत्याही विचारधारेचा हा एक फार मोठा दोष असू शकतो की जेव्हा प्रवाही पण संपतं तेव्हा त्या विचारधारेचं, त्या चळवळीचं डबकं तयार होतं आणि नंतर त्या डबकावर एकतर बुरसटलेपणाचं किंवा अहंकाराचं शेवाळ साचायला लागतं. आणि त्यासाठी प्रवाह कोणत्याही विचारधारेचा असेल तो प्रवाही राहिला पाहिजे. तो प्रवाही राहिला तर कित्येकांच्या आयुष्याला स्पर्श करून जातो. आणि म्हणून नरेंद्र भाऊ तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही बहुजन विचार मंचाचा हा प्रवाह प्रवाही ठेवण्याच्या दृष्टीनं या शिवशाही महोत्सवाचं आयोजन करू. जेव्हा आपण प्रिएम्बल पाहतो, या प्रिएम्बल मध्ये जी 4 महत्वाची सूत्र संविधानानं आपल्याला सांगितली आहेत त्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही 4 महत्वाची सूत्र आपण मानतो. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा आपण विचार करतो, मगाशी राऊत साहेबांनी सुद्धा सांगितलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या, त्यांच्या स्वराज्य पद्धतीचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा फार मोठा प्रभाव आहे. अनेक खासगी पत्रांची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय शिवराय असं लिहून करत, असे काही उल्लेख आपल्याला आढळतात. म्हणजे ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी रायगडावरची छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, त्या महात्मा फुलेंना गुरुस्थानी मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण राज्य प्रणालीचा किती प्रभाव आहे याचा जर आपण बारकाईनं विचार केला तर आपल्याला कळतं की ही लोकशाहीचा जो हुंकार आहे हा केवळ स्वातंत्र्यानंतर नाही तर पहिलं स्वातंत्र्य जे मिळालं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी, तेव्हापासून हा स्वातंत्र्याचा हुंकार या महाराष्ट्राच्या, या हिंदुस्थानच्या मातीत घुमतोय. म्हणजे विचार करा, मी ज्या राज्याभिषेक सोहळ्याचं उदाहरण देतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. हा राज्याभिषेक म्हणजे केवळ सोहळा होता का? बारकाईनं विचार केला तर कळतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ सोहळा नव्हता, ती एक फार मोठी सामाजिक क्रांती होती. कारण त्याआधी 350 वर्ष कुणी राजा झाला नव्हता एतद्देशीय. छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षांनंतर एतद्देशीय पहिली व्यक्ती होते जे राजेपदी विराजमान झाले होते. आणि तोपर्यंतचे राजे त्यांची शपथ घेत असताना शपथ अशी घेत होतं की माझा राजदंड मी माझ्या धर्मगुरूच्या हातात देईन. फार महत्वाचं वाक्य आहे. माझा राजदंड मी माझ्या धर्मगुरूच्या हातात देतोय आणि जर माझ्याकडून काही अनुचित व्यवहार घडला तर माझा धर्मगुरू माझ्या मस्तकावर त्या राजदंडाचा प्रहार करून मला पदच्युत करेल. छत्रपती शिवाजी महाराज पहिले राजे होते ज्यांनी राजदंड धर्मगुरूच्या हाती दिला नाही तर तो स्वतःच्या हाती ठेवला. याचं उदाहरण आहे धर्मसत्ता ही राजसत्तेच्या वर चढ असू नये तर धर्मसत्ता आणि राजसत्ता या दोघींनी एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून लोक कल्याणाचं काम करावं, हा छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला दंडक आहे. कारण धर्मसत्ता जेव्हा राजसत्तेच्या वर होती तेव्हा सातत्यानं एक उदाहरण बघायला मिळत होतं आणि ते उदाहरण असं होतं की माणूस हा धर्मासाठी मानला जात होता. धर्मामध्ये जे काही सांगितलं जात होतं, धर्मातल्या मूठभर माणसांकडून जे सांगितलं जात होतं, जे वरच्या उतरंडीवर जे काही सांगितलं जात होतं ते सगळं पाळलं जात होतं, पाळावं लागत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा दंडक या मातीत घालून दिला की माणूस हा धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे, माणसांच्या कल्याणासाठी आहे. त्यामुळे रयतेचं कल्याण, सर्वसामान्य माणसांचं कल्याण हा जो आपल्या प्रिएम्बलचा सगळ्यात महत्वाचा पहिला न्याय आहे. या न्यायाची जी भूमिका आहे, जो सामाजिक न्याय आहे, जो आर्थिक न्याय आहे, हा न्याय
या न्यायाची प्रेरणा नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात काही अंशी आपल्याला नक्की बघायला मिळते. त्यानंतर संविधान आपल्याला सांगतं स्वातंत्र्य, विचारांचं स्वातंत्र्य, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, उपासनेचं स्वातंत्र्य, धर्माचं स्वातंत्र्य. आणि हे स्वातंत्र्य करत असताना एका नाण्याला मात्र कायम दोन बाजू असतात. जसा आपल्याला अधिकार मिळतो त्या अधिकाराबरोबर आपल्यावर जबाबदारी सुद्धा येत असते. ज्या अधिकाराचं नाणं जेव्हा आपण दाखवत असतो त्या नाण्याची दुसरी बाजू मात्र नागरिकांनी बघितली पाहिजे. त्या नाण्याची दुसरी बाजू कर्तव्य ही असते. आणि त्यामुळे स्वातंत्र्य याचा अर्थ स्वैराचार असा होत नाही हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. देशाचे नागरिक म्हणून काम करत असताना, राष्ट्राचा विचार करत असताना जेव्हा धार्मिक स्वातंत्र्य आपण म्हणतो तेव्हा त्या धार्मिक स्वातंत्र्यामध्ये फार धाडसी विधान आहे. पण आजकालच्या सामाजिक वातावरणात राऊत साहेब हे विधान करावं लागतं. हे सांगावं लागेल की हिंदुत्व याचा अर्थ परधर्माचा द्वेष नाही आणि सेक्युलरिझम याचा अर्थ कुणाचं लांगुल चालन नाही. हे संविधानाला अभिप्रेत असणारी जी गोष्ट आहे ही आम्हाला ठामपणे पुढे न्यावी लागेल. आणि जेव्हा हे उपासनेचं स्वातंत्र्य असतं, या स्वातंत्र्यावर अनेकांना अनेक मतप्रवाह असतात. आणि हे सगळं स्वातंत्र्य असल्यानंतर मुद्दा येतो समानतेचा. म्हणजे इथं अनेक लोक बसलेले आहेत. कोण कुठल्या जातीत जन्माला आला असेल, कोण कुठल्या धर्मात जन्माला आला असेल, कोण कुठल्या प्रांतात जन्माला असेल. पण तुम्ही सगळे विद्वान आहात, कुणाला तरी ठाऊक असेल तुम्ही ज्या जातीत जन्माला आलात त्या जातीत जन्माला येण्यासाठी एंट्रन्सला किती मार्क मिळले होते? तुम्ही ज्या धर्मात जन्माला आलात त्या धर्मात जन्माला येण्यासाठी काहीतरी एंट्रन्स देऊन आला असाल. त्या एंट्रन्स मध्ये किती मार्क्स मिळाले होते आठवतंय कुणाला? जर एखाद्या जातीत, एखाद्या धर्मात, एखाद्या पंथात, एखाद्या प्रांतात जन्माला येत असताना माझं कर्तृत्वच त्यामध्ये शून्य आहे तर त्याचा अहंकार किंवा न्यूनगंड बाळगण्याचं कारण काय? हा प्रिएम्बल मधला समानतेचा हा जो मुद्दा आहे हा पहिला प्रश्न तुम्हाला विचारला जातो. कारण मग तुमच्याकडे दोन पर्याय उरतात. मी अमुक जातीत, अमुक धर्मात, अमुक पंथात, अमुक प्रांतात जन्माला आलो याचा न्यूनगंड किंवा अहंकार बाळगणं हा पहिला पर्याय असतो. आणि दुसरा पर्याय हा असतो मी कोणत्याही जातीत, कोणत्याही धर्मात, कोणत्याही पंथात, कोणत्याही प्रांतात जन्माला आलो असलो तरी माझ्या कर्तृत्वानं माझं व्यक्तिमत्व अशा उंचीवर नेऊन ठेवेल की माझा माझ्या जातीला, माझा माझ्या पंथाला, माझा माझ्या प्रांताला आणि पर्यायानं माझा माझ्या राष्ट्राला अभिमान वाटेल. जेव्हा ही भावना जागृत होते, ही भावना जागृत होण्याचं पुन्हा ऊर्जा स्त्रोत, पुन्हा प्रेरणास्थान कोण आहे तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कारण या आधी अनेक वेळा आपण गोष्टी ऐकल्या असतील, इतिहासातल्या अनेक कथा ऐकल्या असतील, इतिहास वाचला असेल. हा इतिहास वाचत असताना अनेक वेळा आपल्याला ऐकायला मिळालं असेल की रणांगणावर राजा पडला आणि प्रजेची आणि सैन्याची पळापळ झाली. रणांगणावर राजा जखमी झाला आणि सैन्याचं मनोधैर्य खचलं. अनेक इतिहासातले पराभवाच्या ज्या गोष्टी आहेत या पराभवाच्या गोष्टींमध्ये अनेकदा हे लिहिलं गेलंय. पण विचार करा, स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांनी बलिदान पत्करल्यानंतर राजा आघाडीवर नसताना या महाराष्ट्रातली सर्वसामान्य रयत काबूल ते बंगाल सल्तनत असलेल्या औरंगजेबाच्या 5 लाख सैन्याच्या विरोधात 18 वर्ष लढत होती. राजा आघाडीवर नसताना लढत होती. कुठून आली ही प्रेरणा? ही केवळ प्रेरणा नाही, ही राष्ट्रभावना आहे. आणि ही राष्ट्रभावना छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत जागृत केली. जेव्हा समानतेचा दुसरा मुद्दा येतो, खरं तर माता भगिनी इथे बसलेल्या आहेत. समानता केवळ जातीय समानता नाही, समानता केवळ धार्मिक समानता नाही, तर समानता ही स्त्री पुरुषाची सुद्धा असली पाहिजे याचा आपण विचार मांडला पाहिजे. नाहीतर आता इथं टाळ्या वाजाल, छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यावर जय म्हणाल. तुम्ही आणि वहिनी दोघे आला असाल आणि घरी गेल्याबरोबर पायतान बाहेर काढून ठेवाल, आत गेल्याबरोबर सांगाल चल आता जेवायला वाढ, मी दमलोय. याला समानता म्हणत नाहीत. हा विचार होणं गरजेचं. काळ पुढे होत चाललेल्या 50% लोकसंख्या ही तुम्ही आहात. तुमचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, तुमचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे
आणि तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करता आहात, त्या ओळखीचा आदर करण्याची सगळ्यात मोठी गोष्ट आहे समानता. मागे गेलात तर विचार करा, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याआधी घरोघरी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब जन्माला याव्या लागतात. आणि केवळ राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब जन्माला येऊन चालत नाहीत, तर स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेबांनी आपलं स्वप्न त्यांच्या हाती सोपवल्यानंतर त्यांना जे स्वातंत्र्य दिलं होतं, निर्णयाचं स्वातंत्र्य दिलं होतं, विचाराचं स्वातंत्र्य दिलं होतं, ते स्वातंत्र्य देणारे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेब सुद्धा घराघरात लागतात. विचार करा, त्या काळात 17व्या शतकात छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पत्नीला महाराणी येसुबाई साहेबांना स्वराज्याची शिक्के कटार सुपूर्द केली होती, श्री सखी राज्ञी जयती म्हणून. आणि जेव्हा श्री सखी राज्ञी जयती स्वराज्याची शिक्के कटार 17व्या शतकात छत्रपती संभाजी महाराज महाराणी येसुबाई साहेबांना सुपूर्द करतात, आणि आजही जर आमच्या माता भगिनींना समानतेसाठी झगडावं लागत असेल, तर नक्की प्रेरणा आमच्यापर्यंत पोहोचली का? आम्ही जागे होऊन हे भान ठेवून आम्ही ही गोष्ट लक्षात घेतो आहोत का, याचा विचार होणं फार गरजेचं आहे. कारण या दोन मध्ये फरक फार सोपा आहे. अनेक जण विचारतात की महिला आणि पुरुष याच्याविषयी तुम्ही डायरेक्ट बोलता. पुन्हा तोच प्रश्न मगाशी विचारलेला, मी पुरुष म्हणून जन्माला आलो, माझं कॉन्ट्रीब्युशन काय? पुन्हा एंट्रन्स दिली होती? नव्हती. मी स्त्री म्हणून जन्माला आले, माझं कॉन्ट्रीब्युशन काय? 46XY की 46XX? एका फक्त क्रोमोझोमचा फरक आहे. याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हे दोन्ही ईश्वरानेच निर्मिलेली जर दोन्ही लेकरं आहेत, तर त्या स्त्रीचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व, स्वतंत्र अस्तित्व मान्य करणं, त्या व्यक्तिमत्वाला तिची स्पेस देणं, सहानुभूतीपेक्षा तिच्या व्यक्तित्वाचा आदर करणं, ही आज 21व्या शतकातली काळाची गरज आहे. आणि ती गरज जर आपण ओळखली, तर राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचे जे संस्कार या स्वराज्याला मिळाले, त्याचं कुठेतरी चीज होईल. विचार करा किती मोठा संस्कार असेल. म्हणजे केवळ इथे माता भगिनी बसल्यात आणि त्यांना खुश करण्यासाठी ही गोष्ट नाही बोलत, पण एक फार मोठी गोष्ट, एक साधा विचार करा. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं ना, या स्वराज्याच्या 2.5 ते 3 पट औरंगजेबाच्या साम्राज्याचा एक सुभा होता. आणि असे 28 सुभे औरंगजेबाच्या राज्यात होते. म्हणजे औरंगजेबाचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या जवळपास 85 ते 90 पट होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा वैभवानं मोठी असलेली अनेक राज्य पृथ्वी तलावर अस्तित्वात आली, लयाला गेली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा आकारानं कित्येक पटीनं मोठी असलेली अनेक राज्य या पृथ्वी तलावर उदयाला आली आणि लयाला गेली. पण आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर आपला ऊर अभिमानानं भरून येतो. याचं कारण राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी त्या स्वराज्याला दिलेलं नैतिक अधिष्ठान. जेव्हा नीतिमत्ता असते, ज्या ठिकाणी नीतिमत्ता असते, त्या ठिकाणी त्याला शाश्वततेचा आशीर्वाद मिळतो. ही गोष्ट आपल्या इतिहासानं आपल्याला शिकवली. आणि जेव्हा आपण लोकशाहीचा विचार करतो, म्हणजे लोकशाहीच्या 4 स्तंभांकडे नक्कीच येणार आहे, पण या लोकशाहीचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा हे नैतिक अधिष्ठान, ही नीतिमत्तेची जाण आणि हा नीतिमत्तेचा पाया हा अत्यंत महत्वाचा ठरतो. पण आता विचार करा, कोणतंही राजकीय विधान करत नाही, परंतु लोकशाहीचे 4 स्तंभ ज्यांना म्हटलं जातं, शासन, प्रशासन, माध्यम आणि न्याय व्यवस्था. शासन व्यवस्थेविषयी राऊत साहेबांनी आत्ताची परिस्थिती सांगितली. पण शासक कसा असावा, शासक कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज आहे, जे पूर्णपणे ताकदवान असून सुद्धा मदांध नाहीत, ज्यांच्या हाती सत्ता असून सुद्धा जे सत्तांध नाहीत, ज्यांचं स्वतःचं राज्य असतानाही ते स्वार्थी नाहीत, आणि 350 वर्ष अस्तित्वात नसलेली गोष्ट अस्तित्वात आणल्यानंतर सुद्धा
हे माझं नाही, हे रयतेचं राज्य आहे असं म्हणणारं इदम न मम हे तत्व बाळगणारे आदर्श शासक छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की नुसतं जय म्हणून चालत नाही. आजकाल तर नवीन एक बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं छत्रपती शिवाजी महाराजांची आरती. मी अनेकदा कार्यक्रमाला जातो आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर मला आवर्जून सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करूयात. मी हात जोडून सांगतो देवत्वाच्या चौकटीत नेऊन माझ्या राजांना बसवू नका, कारण कर्माच्या जोरावर, केवळ कर्तृत्वाच्या जोरावर मरत्या माणसाला सुद्धा देवत्वापर्यंत पोहोचता येतं. याचं एकमेव द्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि जर या कर्मावर विश्वास ठेवायचा असेल तर केवळ आरतीमध्ये त्यांना गुंतवण्यापेक्षा त्यांच्या चरित्रातून, त्यांच्या जीवनातून तेजाचा आणि प्रेरणेचा एक अंश आपल्या जीवनात घेतला तरी सुद्धा आयुष्य सुंदर होईल. नंतर येतं प्रशासन. आता शिवकाळातलं प्रशासन आणि आत्ताचं प्रशासन अशी तुलना करणार नाही, कारण ही तुलना होऊ शकत नाही. ही तुलना करणं वेडेपणाचं ठरेल. पण त्याचे आदर्श जेव्हा आपण घेतो तेव्हा आदर्श राज्य जेव्हा असतं, रयतेचं राज्य जेव्हा असतं, मी सगळे अर्धवट विधानं करतोय कारण ही कुठली राजकीय प्रचाराची सभा नाही, हे विचार मंथन आहे. याच्या पुढचा विचार तुम्ही करायला हवा यासाठी अर्धी विधानं करतोय. शासक कसा असावा तो मी सांगितला, तुम्हाला तसा आहे का हा तुम्ही विचार करायचा आहे. प्रशासन कसं असावं, जर शासन करता चुकत असेल, शासन करताचं धोरण चुकत असेल तर ते धोरण योग्य मार्गावर आणण्याचं काम हे प्रशासकाचं असावं. ते प्रशासन आपल्याला आहे का? दारावर येणाऱ्या नंदी बैलाला नैवेद्य जरूर दाखवला जातो, पण आवडता प्राणी विचारला तर नंदी बैल म्हणण्यापेक्षा गरजणारा वाघ असं प्रत्येक जण सांगतो. त्यामुळे प्रशासनानं नंदी बैल असावं की चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट म्हणणारं निरक्षीर विवेक बुद्धी असणारं असावं. हे प्रशासन. माध्यमांचं काम काय? म्हणजे मी मागे संसदेमध्ये विधान केलं होतं कि आजकल मीडिया सत्ता पक्ष छोड़कर विपक्ष से सवाल करता है. जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, या चौथ्या स्तंभाच्या हातात खरं तर लगाम आहे. हा आरसा असला पाहिजे, निरपेक्ष आरसा असला पाहिजे, स्वच्छ आरसा असला पाहिजे. अनेकदा उदाहरण हे बघायला मिळतं, त्या आरसाच आजकाल काही रंगांमध्ये रंगला गेलाय आणि त्यामुळे कदाचित सत्ताधाऱ्यांना आपलं प्रतिबिंबच दिसत नाही. ही जेव्हा परिस्थिती येते तेव्हा त्यामध्ये फार मोठं प्रश्नचिन्ह तयार होतं. आणि चौथी गोष्ट येते ती न्याय व्यवस्थेची. म्हणजे विदर्भात भांडणं किती होतात आणि कोर्टाचे दरवाजे किती ठोठावले जातात माहित नाही, पण कोकणात गेल्यानंतर मला काही माझ्या मित्रांनी सांगितलं की आमच्याकडे आवर्जून धमकी दिली जाते, तुला कोर्टातच बघून घेतो, तुला कोर्टातच बघून घेतो. हे जे वाक्य ही केवळ समोरच्याला दिलेली ही चेतावणी नाहीये, तो सर्वसामान्य माणसाचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास आहे की मला इथे न्याय मिळेल. त्यामुळे शासक हा माझ्या कल्याणाचा निर्णय घेईल, प्रशासक हा सर्वसामान्य जनतेचा कल्याणाचा निर्णय अंमलात आणेल, माध्यम हा सर्वसामान्य जनतेचा निर्णय घेण्यासाठी शासन आणि प्रशासनाला प्रवृत्त करतील. आणि जर यांच्यामध्ये काहीतरी गफलत होत असेल तर न्याय व्यवस्था सर्वसामान्यांच्या हितासाठी दक्ष राहील. ही लोकशाहीचे ज्या चार स्तंभ आहेत हे जर टिकले तर तुमचं माझं भवितव्य टिकणार आहे. हे जर टिकले तर तुमच्या माझ्या कच्च्या बच्चांचं भवितव्य टिकणार आहे. आज सातत्यानं आपण बघतो, आजूबाजूच्या देशांमध्ये जेव्हा डोकावून बघतो, त्या आजूबाजूच्या देशांची जर परिस्थिती बघितली तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचं महत्व आपल्या लक्षात येतं की शेजारच्या पाकिस्तानची काय अवस्था आहे, श्रीलंकेची काय अवस्था आहे, मधल्या काळात बांगलादेशची काय अवस्था झाली होती. ही सगळी अनागोंदी नसण्याचं फार महत्वाचं कारण आहे की शासनात, प्रशासनात, माध्यमांमध्ये, न्याय व्यवस्थेमध्ये काही का होईना
ही चांगली माणसं आहेत ज्यांचा अजूनही संविधानावर विश्वास आहे आणि या संविधानाचा पाया अजूनही मजबूत आहे. पण आमच्या सर्वसामान्य पुढच्या पिढीपर्यंत संविधान पोहोचतं किती? गंमत बघा, शाळकरी कुणी पालक आहेत. शाळेत मुलांना नागरिकशास्त्र किती मार्काचं माहितीये? 20 आपल्या लहानपणी होतं, आता 8 मार्काचं झालंय. विचार करा, जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये नागरिकशास्त्र हे केवळ 8 मार्काचं होतं. एकीकडे आपण म्हणतो संविधान वाचवलं पाहिजे, संविधान बचाव रॅली काढली पाहिजे, पण त्याआधीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ही लोकशाही वाचवायची असेल तर या लोकशाहीचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे मतदार राजा. या मतदार राजामध्ये राजकीय साक्षरता आली पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. आज तुम्ही साधा विचार करा, तुम्ही विचार करा, आज खासदार असतात, खासदारांकडे महानगरपालिकेच्या नगरसेवकाची कामं घेऊनही लोक येतात, आमदारांकडे नगरपालिकेची कामं घेऊन लोक येतात. त्यांनी करू नयेत का? केलीच पाहिजे. लोकांनी तुम्हाला निवडून दिले, तुम्ही केली पाहिजे, बरोबर? हा, बरं आहे. खासदाराला नगरपालिकेचीच कामं करायला ठेवा आणि मग सांगा संसदेत काय चाललंय ते. तुमचा स्वार्थ, तुमचा फायदा लक्षात घ्या. जर नगरसेवकाची कामं काय ही नगरसेवकापर्यंतच नाही, विचार करा. नगरसेवकाचं काम आहे ते तुम्ही खासदारांकडे नेलं, तेच तुम्ही आमदारांकडे नेलं, तेच तुम्ही नगरसेवकाकडे नेलं. कामं किती होणार तुमची? एक. आता नगरसेवकाचं काम तुम्ही नगरसेवकाकडे नेलं, आमदारांचं काम तुम्ही आमदारांकडे नेलं, खासदारांचं काम तुम्ही खासदारांकडे नेलं. कामं किती होणार तुमची? फायदा एकात आहे का तीनात आहे? हा जेव्हा तीनातला फायदा असतो, हा तीनातला फायदा आधी आपण लक्षात घेतला पाहिजे. ती राजकीय साक्षरता ही निर्माण झाली पाहिजे. जेव्हा राजकीय साक्षरता निर्माण होते तेव्हा विचार करा, संविधानानं तुम्हाला मतदानाचा हक्क दिला. मगाशी राऊत साहेबांनी एक शल्य व्यक्त केली, खंत व्यक्त केली. आडवाले साहेबांनी त्याच्यावरचं एक उदाहरण प्रस्थापित करून दाखवलं. सर्वसामान्य मतदार राजानं ठरवलं तर काय होतं. पण जेव्हा मतदानाचा दिवस असतो, त्या मतदानाच्या दिवशी जर तुम्ही तुमची सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवली, माझे प्रश्न सोडवायला कोण येणार आहे, माझे प्रश्न नेमके काय आहेत याचा जर विचार केला आणि सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून कर्तव्य म्हणून, केवळ अधिकार म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून मतदानाचा अधिकार जर बजावलात तर तुम्हाला हे सांगण्याचीच वेळ येणार नाही की संविधान बचाव. संविधानामध्ये तेवढी ताकदच आहे की ते संविधान आपोआप तरुण जगद्गुरु तुकोबारायांची गाथा जशी तरुण वर आले असं म्हणतो, तसं या सगळ्या समुद्र मंथनात आपोआप ते वर येताना दिसणार आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, चमत्कार कधी आपोआप घडत नाहीत. चमत्कार कधीही आपोआप घडत नाहीत, ते घडवावे लागतात. आणि त्याच पद्धतीनं भारताचं संविधान अत्यंत श्रेष्ठ आहे, पण ते आपोआप टिकत असेल असा आपला जर गैरसमज असेल तर तो दूर करा. संविधान सुद्धा आपोआप टिकत नाही, ते टिकवावं लागतं आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला आपल्या सत्सद विवेक बुद्धीवर विश्वास ठेवावा लागतो. आता मतदानाचा विषय निघाला, निवडणुकांचं राजकारण सुरू होतं. अनेकदा विचार करा, मतदार म्हणून विचार करा. अनेकदा असं असतं, मी एका पक्षाचा कट्टर फॉलोअर असतो, नरेंद्र भाऊ एका पक्षाचे फॉलोअर असतात, राऊत साहेब एका पक्षाचे नेते असतात. जेव्हा आम्ही मतदार म्हणून रांगेत उभे असतो तेव्हा आमच्या समोर प्रमुख पक्षांचे उमेदवार असतात. हे उमेदवार असल्यानंतर जेव्हा मतदानाची वेळ येते तेव्हा माझी सत्सद विवेक बुद्धी जागृत राहिली पाहिजे. जर योग्य उमेदवार नसेल तर पक्ष तुमचे प्रश्न सोडवायला येत नाही. तुमचा लोकप्रतिनिधी हा आन्सरेबल असला पाहिजे, तो तुमचे प्रश्न सोडवायला येत असतो. आणि त्यावेळी जेव्हा मतदार हा सुजाण मतदार हा निर्णय घेतात
की ज्याला माझ्या प्रश्नांची जाण आहे, जो माझे प्रश्न सोडवण्याचं विजन ठेवतो, जो सर्वसमावेशक आहे, मग तो भले माझ्या विचारधारेच्या पक्षाचा नसला तरी सुद्धा योग्य उमेदवार हा निवडून दिला गेलाच पाहिजे. ही भावना जेव्हा येते तेव्हा संविधानाचा सगळ्यात मोठा आदर होतो. मग थोडं किचकट झालं असेल तर एक उदाहरण देतो मी. एक मिनिट, शिट्टी द्या, शिट्टी. सोपं आहे काय? शिट्टी. मला अधिकार मिळालेला असतो, तो अधिकार वापरणार कसा याच्यावर महत्वाचं असतं. शिट्टी वाजवणं, जर मी म्हटलं शिट्टी वाजवणं माझा अधिकार आहे, अरे बाबा पण शिट्टी कशासाठी वाजवतो याच्यावर तुझा शिट्टी वाजवण्याचा अधिकार अवलंबून आहे. तू जर कुणाला छेडण्यासाठी, कुणाला त्रास देण्यासाठी शिट्टी वाजवत असशील तर त्या शिट्टीचा उपयोग नाही. पण जर हीच शिट्टी स्वतःचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी वाजवली जात असेल, जर अंधारात हरवल्यानंतर कोणीतरी शिट्टी वाजवतं आणि त्या शिट्टीचा उपयोग हे स्वतःचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी होतो, कुणीतरी अडचणीत सापडलेलं असतं तेव्हा शिट्टी वाजवतं, त्या शिट्टीचा उपयोग हा अडचणीतून बाहेर येण्यासाठी होतो. इतकंच कशाला, विसल ब्लोअर ज्याला म्हणतात, जो गैरप्रकारांकडे लक्ष वेधून घेतला जातो त्याला सुद्धा विसल ब्लोअर म्हणतात. त्यामुळे वापर केला तर तो शिट्टीचा उपयोग आहे. म्हणजे शिट्टी जर त्रास देण्यासाठी वापरली जात असेल तर त्याविषयी समर्थन नाही. पण शिट्टी जर लक्ष वेधून घेण्यासाठी वापरली जात असेल, शिट्टी जर अस्तित्व दाखवून घेण्यासाठी वापरली जात असेल, शिट्टी जर जनसामान्यांच्या हितासाठी वापरली जात असेल तर होय, शिट्टी वाजवणं हा माझा अधिकार आहे. पण नुसती शिट्टी असून चालत नाही. नुसती शिट्टी असून चालत नाही. नुसती अशी शिट्टी धरली तर आवाज येणार आहे? येणार आहे? शिट्टी वाजण्यासाठी गरजेचं काय? हा, शिट्टी वाजण्यासाठी गरजेचं आहे मागून हवा आली पाहिजे, बरोबर? तसंच कोणत्याही अधिकाराचा योग्य वापर होण्यासाठी सगळ्यात गरजेचं आहे, गोष्ट आपल्या जागी असते पण त्याचा वापर व्हायचा असेल तर सर्वसामान्य जनता याच्या मागे उभी राहिली पाहिजे, तर ती हवा फुंकली जाते, तर तो आवाज येतो. आणि जेव्हा हा जनतेचा आवाज असतो तेव्हा तो जनतेचा आवाज भल्या भल्यांच्या कानठळ्या बसवणारा असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. अशीच एक अधिकाराची गोष्ट राऊत साहेब, माझ्या मतदारसंघामध्ये खरं तर नरेंद्र भाऊंना मी सांगितलेलं की कदाचित आज मी येऊ शकणार नाही, कारण माझ्या मतदारसंघामध्ये संविधानानं जो मला अधिकार दिलाय त्याच अधिकारानुसार संविधानिक पद्धतीनं एक आंदोलन पुकारलंय, भगवा जाणीव आंदोलन. आज 75 वर्ष झाली तरी सुद्धा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण महाराष्ट्रभर, देशोदेशी, जगभरात शिवजयंतीचे कार्यक्रम करतो, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आपलं आराध्य दैवत मानतो, परंतु एक सल आहे माझ्यासारख्या शिवभक्ताला की आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी किल्ले शिवनेरीवर अजूनही भगवा ध्वज नाही. हा भगवा ध्वज कुणाचा आहे? हा भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आहे, जे स्वराज्य 18 पगड जातीच्या राज्यांचं होतं. आणि या 18 पगड जातीच्या लोकांचं जे स्वराज्य होतं त्या स्वराज्याची प्रेरणा, ते प्रेरणास्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर लागावा म्हणून भगवा जाणीव आंदोलन केलंय. आणि त्यामुळे इथून जाऊन आंदोलन करायचंय. त्यामुळे आपला फार वेळ घेत नाही, आपण इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जय जयकार याच पद्धतीनं, वैचारिक पद्धतीनं करत असल्याबद्दल बहुजन विचार मंच आणि नरेंद्र भाऊ जिचकार यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज हा केवळ डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही, तर तो डोक्यात भिनवून घेण्याचा विषय आहे. हे जेव्हा माझ्या तरुणाईला कळेल त्या दिवसापासून पुन्हा संविधान बचाव म्हणावं लागणार नाही. प्रत्येकाच्या हातात संविधानाची प्रत असेल आणि प्रत्येकाच्या मनगटात त्या संविधानानं दिलेली ताकद असेल, याची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.